जोरदार ताली होऊन जाऊ दे मित्रांनो. क्या बात आहे. जसं पदक अभिनंदन. सर्वात छोटा गोविंदा पदक 7. बोललो होतो ना 7 लावणार 7 उतरवणार. राडा तर या वर्षी आमचाच कडक 7 तर कडून उतरले. कसं वाटतंय? मस्त वाटतंय. हा? तर मग बाबांनो बोलायचं नाही. या वर्षी आमचा मित्र आमच्या सोबत आला नाही त्याच्यासाठी मुझे क्यों तोडा. त्याला बाल गोविंदा पथक 7 थराची मात्र सलामी देत आहेत आणि छोटासा चिमुकला 7व्या थरावरती आहे. तर सर्वप्रथम आपली काळजी घ्या आणि सर्वांनी सपोर्ट करा, कारण तुम्ही महाराष्ट्राचे वाघ आहात आणि वाघ कोणाला घाबरत नाही. बघा त्या छोट्याशा चिमुकल्यावरती थोडीशी पण भीती नाही आहे. एकदा त्या चिमुकल्यासाठी ना मन मोकळं करा आणि जोरदार ताली होऊन जाऊ दे मित्रांनो. त्या बात आहे. जसं चढले तसं उतरा. एक शिस्तबद्ध मात्र गोविंदा पथक तुमच्या कार्याला सलाम. जे तुम्ही मात्र 7 थराची सलामी दिलेली आहे, कार्य अजून अपूर्ण आहे. व्यवस्थित उतरा. त्या बात आहे. बाल गोपाल गोविंदा पथक साठी जोरदार ताली होऊन जाऊ दे.
Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday.
हे बाळगोपाळ आणि यांच्याकडे बघून तर मला असं खरंच वाटतं की ते भेंडीचा सण उत्साह जोपायला आपल्याला आलेले आहे. म्हणजे जे बाकीचे जे गोविंद पथक आहेत त्यांनी थोडंसं जवळ यायचं आहे, कारण की आपल्या सगळ्यांच्या एक सकारात्मक दृष्टिकोनातून प्रत्येक भेंडीला आपण सहकार्य करायचं आहे. छोटासाही सहकार्य या गोविंद पथकाच्या गोविंद वीरांचा सेफ्टीसाठी सुरक्षिततेसाठी त्याचा फायदा होणार आहे. कुणाच्या चावी असेल चावी खिशात ठेवा, मोबाईल असेल मोबाईल खिशात ठेवा. छान 3, 4, 7 थराची सलामी बाळगोपाळ गोविंद पथक. अभिनंदन. हळूहळू उतरून दे, सगळ्यांना उतरून दे. व्हेरी गुड. या चिमुरड्या जवानाला आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं सलाम, मानाचा मुद्रा. थँक्यू. मराठी सणासाठी, मराठी जनांसाठी आणि मराठी पाचवा थर उतरून दे. एकमेव आणि आता तिसरा. महोत्सव साहेबांच्या परवानगीने बोललो होतो ना, 7 लावणार 7 उतरवणार. राडा तर या वर्षी आमचाच झालाय. गड्यात 7 तर चढून उतरले, चढून उतरवले. एवढा फुकार लागले उतरले, म्हणजे लावणी गाजवली. चल 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 चल. आमच्या भाऊला फॉलो करा. चालू झालेली आहे, तरी आजूबाजूला सर्व भक्तांना विनंती आहे की त्यांनी बाळगोपाळ गोविंद पथक या मंडळाला सहकार्य करायचं आहे. सर्व मंडळाला विनंती आहे की सगळ्यांनी पाहावं. सुंदर असे मनोरंजन लावलेलं आहे. तरी बाजू सर्व भक्तांना विनंती आहे की एका प्रवासाचे हात पायाने वरती करायचे आहे. 7 पायाचे सिक्युरिटी या ठिकाणी निवडले बसलेले आहेत. वरताना सुपरेखा आणि सिक्युरिटी उठत आहे. सर्व Thank you.
एक नंबर गोविंद पथक आहे. हे गोविंद पथक ज्यांना शूटिंग करायचे त्यांनी या गोविंद पथकाने शूटिंग करू शकतात. काही घाई करू नका. पाय घसरल्यानंतर संभव आहे. आज एकामेकाला सपोर्ट करा. आराम आराम. एक नंबर गोविंद पथक बाल गोपाळ मित्र मंडळ. चला मला असं वाटतं की 7 धाराची हे गोविंद पथक सलामी देणार आहे आणि यांचं सलामीला आपण कौतुक केलं पाहिजे. काही घाई करू नका. घाई करू नका. अजिबात काही घाई करू नका. आजच्या लोकांनी आदर ना. एक नंबर सलामी. घाई करू नका. झालेले सलामी झालेली आहे. आता आस्ते आस्ते गोविंदांनी काही घाई करू नये. काय अजिबात हलवू नका. गोविंद पथकाने काही घाई करू नका. आणि हा कान लावा. एक नंबर गोविंद पथक. बाळगोपाळ या गोविंदा पथकाकडे. तर या बाळगोपाळ संघाचे एक शिडी आहे. लसूण शिडी. लसूण शिडी. एकदम मस्त आहे. आज आम्ही आलो आहे बाळगोपाळ गोविंदा पथक. या बाळगोपाळांना आज मी काही प्रश्न विचारणार आहे. जसं की हा खूप 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 मोठी याची कामगिरी आहे या गोविंदा पथकात. सगळ्यांना तुला काय वाटतं वर हात द्यायला? हात द्यायला कसं आहे? एक नंबर ब्लॉग आहे. हात द्यायला 4थ्यात हटावा. पण आपले 7 असे कडक लागतात की काय वाटतच नाही. 7 आणि 5 मध्ये काय फरक आहे. कारण बेसच एवढा मजबूत आहे. शिड्या सगळ्या चांगल्या त्यामुळं काय वाटत नाही. एकदम सोपं जातं. एक मिनिट नारकुटी गोविंदा. नारकुटी गोविंदा. आता मला प्रश्न पडलाय हा खेळा माहीत आहे का? मी खेळा खाऊ. हा तर नेक्स्ट आहे सोन्या. कंट्रोल उदय. हा आमचा सगळ्यात मेन धडाडीचा कार्यकर्ता आहे. हा महत्वाची शिडी मॅटर. सॉरी सिटी तर चांगला प्रसिद्ध भेटतो आम्हाला. त्यामुळं चढायला पण बरं वाटतंय. आणि आपले 7 थर लागलेत त्यामुळं सर्वांचे एफर्ट आहेत. त्यामुळं सक्सेस आहे. बाकी काय नाही. एकदा जोरदार टाळ्या सोन्यासाठी. एक मेन शिडी खालची शिडी आहे. तुला कसं वाटतं? चांगलं वाटतं. अजून काय तुमची भावना व्यक्त कराल? कसं भावना माझ्या जो समोरचा आहे त्याला नीट उभं राहायला हवा. अच्छा. आणि थोडा जरा मला प्रॉब्लेम. हा काही येडा आहे. हा बोला 7चा बेस एवढा. सॉरी कट कॅन्सल. चुप कर बे कुत्ते. ठीक आहे कट करू आपण. तर आमच्या बाळगोपाळामध्ये एक जानेमाने ब्लॉगर तसेच फुके सर. फुके सर जरा पुढे येता का तुम्ही? फुके 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 तर ही सगळी फुके सरांची गँग आहे. तिथे मात्र तुम्हाला कसं वाटतंय ब्लॉग बनवताना आणि कसं चाललेत आपले थर एकदम कडक लागले. 9 वर्षात महाराष्ट्र मध्ये कोणीच साथ लावले. हे आता स्क्रिप्ट 9 वर्षानंतर. अरे हो सॉरी. हो 9 वर्षात पहिल्यांदा आपल्या बाळगोपाळ गोविंदा पथकाने 7 थर लावलेले आहेत ते एरियामध्ये प्रॅक्टिसला. आता या वर्षी हा बोरगा फेमस होणार आहे. तर तुला कसं वाटतं? तर मला लय भारी वाटतंय. जुआदा आणि मी एक साथ डान्स करतो. मला खूप भारी वाटतंय.
माझं ड्रीम पूर्ण झालेलं आहे. फक्त खेळायची मी सन्मान करतोय. हा फुटलेला गोविंद मागो लय जवळ होते मागो. हा एकमेव असा आमचा गोविंद आहे ज्याला खेळ नाही तर कांदा लागतो कारण की लाकडी येते. सगळ्यात आपल्या मंडळाला लाभलेले दिव्यातून येणारे सगळ्यात मोठे रील्स स्टार आहेत इथे. मात्र एकट्यामध्येच बडबडत असतात ते. आपण त्यांना येडा समजतो पण ते येडे नाही. काजू फोकस आहे. हा शाल आणि एक डोनेट देण्याचा सत्कार होतोय. तिच्या पदरात तिथे मात्र मी अर्पण केलंय. हा खेळ मी परत घेणार कारण की हा माझा माहिती. तुला पण शाल तिला अर्पण करतो. खूप आभार आहे की हे जे पप्पा इथे मात्र यांनी ट्रक आम्हाला खूप चांगल्यापणे इथे चालवत आहेत. बघतच आहात तुम्ही. हा तर सॉरी थोडा सोन्या खूप छान करतो. तुला कसं वाटतंय बाळ? आणि बोल नाच करता का? बोल जोरात शांत बोल. नाच करता का? यावंच लागतं. कडक लागले ना साथ. डोंगराची हवा तुझ्यासाठी निघाला केले पहिले मग नंतर एकाला कधी त्याला गेला आवडत नाही मला.
डोक्यावर बसवता विल्ल्याची वलांडाची वेड्यापट्टीत माझी कुजतला देव देवच मी समजतो मला. मुद्दा आता लोकांना कळायला पाहिजे, माझे गाणे ऐकून लंगडा पण कळायला पाहिजे, माझ्या तळकीवर दमाना पण जायला पाहिजे. नाते गोष्टी मिले आता पैसे पण छापले पाहिजे, मला परके नको मला आपले पाहिजे. चुकले पोरच आपले पाहिजे, माझे वाकडे पाटले सरच आपले पाहिजे. त्याला माझे जे पैसे फाकले पाहिजे, लोकांच्या समाधानी गाणे लवकर टाकले पाहिजे. लोकांना धडकले गाणे पाहिजे, माझे गाणे ऐकले पाहिजे. एक रोज मध्ये वरती ते पैसा ज्वेलरी आणि होश मध्ये नशे करून भाऊ तुमचा होश मध्ये. तुमच्या समोर गोविंद पदक बेस मजबूत 1 2 3 4 ट्रिपल एक्का 5वा अगदी आरामामध्ये 5व्याला 6व्याला हात दिलाय. आयुष्यात मेहनतच करावी लागते, मेहनतीनं या नवी मुंबईचा आवाज या पश्चिम महाराष्ट्राचा राधाबाग अंकुश बाबा युवा फाउंडेशन आयोजित या दहीहंडी उत्सवामध्ये सर्वांचा लागले ताप आणि सलामीसाठी सज्ज असले पथक गोविंद पथक 1 2 3 4 हलवू नको 5 अरे 6 सर्वात छोटा गोविंद पथक 7 सराची यशस्वी सलामी. जोरदार टाळ्या या गोविंद पथकासाठी झाल्या पाहिजे. 7 थराची यशस्वी सलामी 7 थरांची यशस्वी सलामी दिलेली आहे. आणि यानंतर माझी विनंती आहे, श्री साई कृपा मित्र मंडळ गोविंदा पथक यांनी तयारी करायची. 7 थर ओके. तयारी करायच्या अगोदर फोटोग्राफर त्यांना खाली उतरू द्या, आरामशीर उतरू द्या, कारण कोणत्याही गोविंदाला इजा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि साई मंदिर तर सकाळपासून आम्ही 7 थर लावले.
प्रयत्न नाही केला उतरवलेत काय केले पद्धतशीर पडलो नाही आम्ही कुठेच पडलो नाही. सकाळपासून 2 महिन्याची जी मेहनत आम्ही जी 1.5 महिन्यापासून केली आहे ना, आम्ही तिघं पण धरत नाही. मी आहे ज्याने अतिशय सुंदर असं म्हटलं जातं की मातीच्या रंगाचं कालिद आणि मातीच्या गंधाचं मन घेऊन जन्मलेल्यांना मातीच्या उद्धारासाठी आपल्या आयुष्याचं रणांगण करताना ज्या प्रकारे आपल्याला सार्थक्याचा आनंद होतो, तशा प्रकारचा आनंद मात्र या गोविंद पथकाच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून आपण सर्वांना झालं. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये त्यांचं आपण इथे स्वागत करूया आणि आपल्यासाठी जयेंद्र दादा जोशी यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. चला या अमोल भाऊ शहीद उपाध्यक्ष कामोडी शहर भारतीय जनता पार्टी त्यांना येथेची सन्मानित केला नाही. या अमोल भाऊ याचे आहे आता गोविंद बुद्ध धन्यवाद. अतिशय सर्वांना इथे प्रभावित केला. अतिशय भव्यदिव्य असा मनोरा 7 तारखेच्या ठिकाणी मनोरा लागणार आहे. अतिशय छान लहानशी मुलगी 7व्या थरावर जाणारे जोरदार टाळ्या वाजवा सलामी दिल्यानंतर इथं आणि साईडचं बटन पण दाबा लगेच इथे 7 थर लागले. सर्वांनी पुढे जे मागे वगैरे थोडेसे पुढे सर्वांनी मी सांगेल तेव्हा आता सांगेल तेव्हा. अतिशय कसरतीचा असा हा मनोरा आहे. हळू मस्त काढ शाबास शाबास शाबास. वा 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 वा. हंडी खाली थोडी हंडी खाली हंडी याच्या खाली हे बोर्ड वरचा घ्या सदर कार्यक्रमासाठी यांचं आगमन स्वागत आहे. बोला गोपाल कृष्ण भगवान की, बोला पुंडलिकावर श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज
ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. लवकर काढायचं ब्लॉग.